हॅलो फ्रेंड, माझं नाव आहे आरोही आणि आज आपण बनवणार आहे मसाला पापड. आणि हे बघा आमची वस्तू जी आम्हाला मसाला पापडमध्ये टाकायला आहे. हे आमचा मिरची पावडर आणि हे चाट मसाला आणि हे धनिया पावडर आणि हे टमाटर आणि हे कांदा आणि शेव आणि आमची कोथिंबीर आणि लास्टमध्ये आमचा तेलच आहे. आणि आता आम्ही पापड घेतोय. माझ्या मम्मीने मला तळून दिलेला आहे, भाजून दिलेला आहे. तुम्ही ओव्हनमध्ये किंवा गॅसवर पण भाजू शकतात. मला भाजता नाही येत म्हणून माझ्या मम्मीने मला भाजून दिला. आणि जास्त ऑइली खायचं पण असतं, तर मग मी ऑइली नाही खात. आणि आता आम्ही सुरू करतो. हे बघा, आम्ही आता ब्रश घेतलाय. तुमच्याकडे ब्रश नसेल तर मी चमचाने करू शकता. मी तेल घेतला आता थोडासा आणि आता इकडे पसरवते पापडवर. सगळीकडे पसरवायचं असतं. जास्त नसतं टाकायचं, कमीच टाकायचं असतं. आणि कमी पण नाही आणि जास्त पण नसतं टाकायचं. आता आम्ही टाकतो हे मिरची पावडर. सगळीकडे असं टाकायचं. जास्त तिखट पण टाकू शकतात तुम्हाला जर तिखट आवडत असेल. मी छोटी आहे म्हणून मी कमीच टाकते. तर मग आता आम्ही टाकू धनिया पावडर सगळीकडे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकतात, कमी पण टाकू शकतात. आता आम्ही टाकतोय टमाटर सगळीकडे असं. सगळीकडे पूर्ण सगळीकडे टाकायचं असतं, नाही तर मग तो मसाला पापड सारखा वाटणारच नाही आम्हाला. मी जास्त टाकते, तुम्हाला असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता. मी जास्त टाकते. आणि आता आम्ही कांदा टाकतोय. कांदा मी जास्त टाकते कारण की मला खूप आवडतो कांदा. आता आम्ही टाकतो आहे आणि आता आपण सगळीकडे असं टाकून घेऊ, पूर्ण सगळीकडे. नाही तर मग तो आम्हाला मसाला पापड सारखा दिसणार आहे आणि छान छान बनणारच नाही. आता कोथिंबीर. आता आम्ही चीज पण टाकू शकतात तुम्ही, तुमची इच्छा. मी नाही टाकत आहे चीज कारण की मला नाही आवडत. आता आम्ही चाट मसाला टाकतोय. आमचा फेवरेट चाट मसालाच आहे ना. आता बघा आमचा चाट मसाला किती मस्त टेस्टी वाटतोय बघा. आता जर तुम्ही खाऊन पाहू शकतात. तर बघा आता तुम्ही बघा किती मस्त बनला. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू.